अरे बाग्या ऋष्या नंद्या गौऱ्या इकडे गाण नीट नीट लांब आणला मला एवढा भाकेनी आणि म्हणतो फोटो कुठं काढायचा मायचा असं का नाक दिसू राहिलं का आता कॅमेऱ्यात दिसणार नाही आता हे गौऱ्या नाही का याला गांडीचा आता गाडी चालू करून चाललं तिकडे म्हणे एवढं इकडे फोटो काढायला लागेल तिकडे राम राम पब्लिक आपल्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललेलो आहे फोटोशूटला जायचं छावणीकडे इतकं भारी गार्डन आहे तुम्हाला व्ह्यू दाखवते त्यांना फोटोशूटला इतकं छान डायरेक्ट आपल्या संघ गौरव भाऊ अजून बाब्या अजून ऋषा भाऊ पण आहे अजून शुभम ते टँक बघा तुम्ही फुले मॅच नाही काढतात नुसतं राड होणार आहे ऋषी भाऊ किती डायरेक्ट येऊन गेले पॅक झालेले हाय करा ऋषी भाऊ हाय करा हाय पब्लिक अरे संबंध जायचं हाय पब्लिक कैसे हो आप लोग कौन बड़वा है कर रहा गजब बेइज्जती है अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे देख क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था। हेलो बाबू भैया हँडसम दिसे चष्मा घालून फोन सोडू नको फक्त उतरल्यावर आणि मी तर उतरल्यावर भांडणाले आपल्याला आता फोटो काढणार म्हणून काही नाही बोलत तुला नंतर नंतर नाही फोटो सेंड करणार नाही तुम्हाला पीडीएफ त्यांना सांगितलं का आयफोन घातला म्हणून मी अरे हा अरे पब्लिक मी आता आयफोन घेतलेला आयफोन 14 प्रो आता आपण याच्यावरूनच ब्लॉग काढणार आहे. आता आलेलो आम्ही दिल्ली गेट पाशी दिल्ली गेट वरून पेट्रोल वगैरे भरसे का तुम्हाला बोले आपले पैसा बहुत है अपने अरे भैया माथी चौतीस के कैमरा वाला फोन लिया गाइस मैंने 3 कैमरा वाला छपरी वाला नहीं लिया 2 कैमरा वाला आनंदू बिडे कानात किडे बाबू आलेलो आम्ही आता जवळ जवळ छावणीच्या थोडं जवळ दूर आहे फक्त इथून थोडं जवळ आहे शिव कुठे जायचं तिकडं बाप इथं व्ह्यू बघा फोटोसाठी हे मदत हे लय भामटा आहे का हा आलेलो होतो पण इथं म्हणजे कारणच बंद आलेलं इथलचं पार्क मला दाखवतो इको पार्क लिहिले की काही कारणात इको पार्क काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. आपले शिवम भाऊ नंदू भाऊ बघा किती सॅड झाले अरे विचार इतके दूर आले पार्कच बंद आहे तोंड बघायचं डायरेक्ट विजय भाऊ बघा विजय भाऊ ऋषी भाऊ आज कुठं जायचं जाऊ कुठं तरी आज कुठं जायचं घरी झोपत हा शिवम कुठं जायचं आता वेळ लागेल म्हणे आज पण उघडणार आहे का आज उघडणार आहे उघडणार वाटतं कधी उघडणार आहे आज नाही अरे यार आता कुठं जायचं युनिव्हर्सिटी आता जायचं युनिव्हर्सिटीला तिथं आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे आमचा आता युनिव्हर्सिटीला जाऊ म्हणलं आणि ते 2 फोटो काढू आता हा काय म्हणलं ते ऐकून आलं भाऊ आम्ही त्याचा ब्लॉग काढला त्या माणसाचा फोटो काढायला जायचं तिकडून तर नाही जाऊ दिला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणतरी मराठवाडा विद्यापीठ आता आम्हाला सांगितलं इकडून जावं ते गाणी कुठं जायचं हिमात लागलं झालं का चल माहिती अरे काही बी काय अरे गॉगल काढला नाही आता अरे हॅडसम दिसतो डायरेक्ट ब्लॉगरला तरी पुरी आज बोल मित्रांनो बिबिक मुबारक छान आहे काय छान आहे ते नकली नकली बट अशा यांच्यावर मी तू आता आपण इथून जायची हिमायत बाग हिंगाची वगैरे नाही रे हिंगाची वगैरे नाही कापलो मग कुठं जायचंय लेवल तिकडेच कापलो मित्रांनो जवळ जवळ
तिथला व्ह्यू बघा तुम्ही, हिमायतबागच्या मागचा व्ह्यू येऊ. हा, हनुमान टेकडी. कुठे हनुमान टेकडी? अरे ही हनुमान टेकडी. हा, हनुमान टेकडी पैसे आलेले आता खाल्लायचं. अरे अशी नंबर तिथून आज खाल्ल्याचं बघा. स्कूटी एक आपली. स्कूटी, रस्ता बघा तवा घनदाट जंगल, त्या जंगलामध्ये फोटो काढायला चाललो आम्ही. इथे बी गाडी येते का धुळे बघा. 2 मिनिट थांबून घे, 2 मिनिट थांबून. धुळेमुळे आम्ही थोडं थांबलो होतो, पण आता चाललोले. बघू शकतो तुम्ही जंगल बघा किती भारी डायरेक्ट. हे बघा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू म्हणजे इतका डायरेक्ट ओजी व्ह्यू, डायरेक्ट ओजी. म्हणजे आम्हाला गद्दार सोडून गेले, विचारलं नाही, थांबले नाही कोण थांबले म्हणून. तर पण अरे 2 रस्ते आता आम्हाला, या रस्त्याने जायचे. एक ब्लॉक काढून काढतं. हा, ब्लॉक काढतो टीव्ही. बघा इथं व्ह्यू बघा. हा, प्रो ओजी व्ह्यू डायरेक्ट. व्ह्यू बघा आलेले आता आम्ही जवळजवळ. सगळं इथं मूर्ती विकणं चालू वाटतं. इथं मूर्त्या सगळ्या गौतम बुद्धाची मूर्ती इथं. हा, पण ओजी फोटो, सगळे फोटो वाढा. रस्त्यावर काढायचे. हाय हाय. हाय गाइस, ये देखो हम आ गए थे इधर. और देखो बाग्या, रुस्या, नंद्या, गौऱ्या. इकडे गांनी इतने लांब लांब आला यार भाकेनी, आणि म्हणतो फोटो कुठं काढायच्या मायचा. असं का नाक दिसू राहिलं का? आता कॅमेऱ्यात दिसणार नाही. आता हे गौऱ्या नाही का, याला गांडीचं आता गाडी चालू करून चाललं तिकडे, म्हणे एवढं इकडे फोटो काढायला लागेल तिकडे गेला. काढून घ्या 2-4. थांब ना, मार मार. झालेले आता आमचे फोटो काढणं डायरेक्ट का ओजी फोटो आलेला डायरेक्ट. का सांगा तुम्हाला, तर आपले डायरेक्ट गौरव भाऊनं बिल्ली मारलेली, तुम्ही बघितली असं ना. आता भाऊ कपल म्हणजे डायरेक्ट इतके कपल आलेली इथं, 2-4 कपल आलेली होती इथं. आमची अरे आमची नाही मै. हा, पण लोकेशन खूप छान आहे फोटो काढली त्याची. काय तुम्ही दाखवता, तुम्हाला लोकेशन तुम्हाला दाखवायची होती मी. आता लोक बघा तुम्ही. आता पोरांना मागं सोडून समोर चालले आलो. आता पोरं येते का कशी तेच माहित नाही. आता आम्हाला दुसऱ्या लोकेशनवर फोटो काढायला. अरे बाहेर निघलं डायरेक्ट डंपर बाप आलेला आहे आता रोडावर. बघू शकतो तुम्ही काय काय संबोधी बांधारा सीसीटीव्ही. आता आम बघू शकतो तुम्ही डायरेक्ट खतरो के खिलाडी वाली गाडीचा घालवला आम्ही या रस्त्यानं. या गौरव होता मला मन घ्या. अरे 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 जाती का नाही समोरच्या रस्त्यात माहित नाही आम्हाला, पण कसं आहे भरोसा है नहीं. आज हमें भरोसा नहीं एक ही गाड़ी जाएगी, बट जाएगी कोणतरी. चलो, यहाँ पे घनदाट जंगल और यहाँ पे रास्ता खत्म होते हुए चल रहे आगे. ये देखो ये सब आ चुके हैं. चलो सामने जिधर रास्ता मिले उधर चलो. मुझे लग रहा है यहाँ पे रास्ता बंद है, थोड़ा. तो हमें यहाँ से फिर से वापस जाना पड़ेगा. दबा के लाइक और सब्सक्राइब ठोक दो सालों. थोड़ा दूर जागा नाही तरी का बंद कर दे मेरी जान. गाणे उतर आता तिथं बघू शकतो तुम्ही रस्ता किती सांगली, पण आपल्या गौरव होणं तिथं लोक आणला आम्हाला. आधी वापिस नाही, आधी तिथून वापिस पलटून जायचं प्लॅन आहे पोरांचा. पोरांचे चला पलटून. पुरा गाडी डंपर निघले डायरेक्ट, पुरा ओजी डायरेक्ट. बघा किती किती जास्त डोंगरात आम्ही गाडी घातली डायरेक्ट. बघू शकतो तुम्ही. हॅलो गौरव बघू शकतो तुम्ही. बदलता येईल. चल पुढे. पुढे आले व्हिडिओ समोर फोटो काही विषय नाही. चला समोर आता काय जाती आधी चला. आलो आता खतरो के खिलाडी विजयी. रस्ता भेटला तिथून जायची होती गाडी. शिवम भाऊ म्हणले आता
शुभम भाऊचं ऐकून आम्ही जाणार इथून. रस्ता नाही माहिती कशी गाडी चालू लागली. जाते गाडी तिथे चाल. अरे गड्डे सोबत. अरे 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 कुठं कुठं इधर किधर. अरे 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 बाप. अरे चलो ऊपर चलो ऊपर. पेट्रोल जामने 70 गेले. 70च्या पेट्रोल मध्ये एवढी चालू आहे. चल 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 चल. मी एकदा गाडी वाजवतो का. पेट्रोल आहे. अरे मग व्हिडिओ मध्ये आम्ही आलो तसं गाडी घेऊन इथं पण इथून खाली जायचा रस्ता पुढे जायचं हिमायत बाग. आलो गौरव हो बघा तापले 70 रुपये पेट्रोल टाकून 70 रुपये पेट्रोल टाकून आम्ही पुरा गाव हिंडून आलो डायरेक्ट. अजून रिॲक्ट कसं 70 रुपये पेट्रोल टाकून आहो नाही बी दे पैसे. ओके. तळ कोणतं तळ आहे रे. हर्सूलचं तळ बघा हे. पुरा हर्सूलच्या तळ लांब डायरेक्ट घुमून डायरेक्ट इकडे आलो आता. आम्ही गार्डन मध्ये फोटो काढायचे आता फोटो बघा. फोटो तुम्हाला दिसणार पण एखाद्या दिवस रील काढली पोरांना तुम्हाला दाखवतो मी. आपला शिवम भाऊ बॅक कॅमेऱ्यात काढणार. आपली शिवम भाऊ बघा तुम्ही. शिवम भाऊ पडलं काहीतरी. आता आम्ही इथं फोटो काढणार आहे. थोडं समोरच्या इथलचं व्ह्यू काढले बिन काढणार बी. हर्सूलचं तळ आहे. 3 डोळीवरून व्हिडिओ काढला होता. 3 डोळीवरून माझ्याकडे 2-3 डोळे नाही. आपण 3 डोळीवरून डायरेक्ट. ती कोण आहे रे. कोण ना भोकरी मामा का आजोबा आहे. चोर फोटो आपले गौरव बिल्डर ड्रेस चेंज करत होय. दाखव फोन दाखव. इकडे बघा गौरव भाऊ. या झालेले आता मित्रांनो आपले फोटोशूट. आता जायचं आपल्याला. कुठं घरी जायचंय कुठं जायचंय. आता इथं काढू 2-4 फोटो. फोटो पाठवा नाही भाई. व्हिडिओ मध्ये आलेले आहे जे पाहिले ते. नाही चलो चलो आता घरी जायचं. आता हे कोणाचा ड्रेस. चला मग चलो. आपला फोटोशूट इतकं छान झालेलं आहे. अरे इथून समोर photo काढू ना. आपला फोटोशूट इतकं छान झालेलं आहे. डायरेक्ट तुम्ही सगळे इथे येऊन विजिट करू शकते. चांगले आले व्हिडिओ. हॅलो गाईज आता आपण ब्लॉग गणेशच्या हातात देऊ. ओ माय गॉड. ग्राउंड मधून पतंग उडवायला. वो देखो गाइस वो लौंडा देखो कहाँ से पतंग उड़ा रहा है. ये देखो लौंडा लांडे. देखो साला छोटा इसका पतंग देखो गाइस. किधर ये रहा इधर. ये रहा उसका पतंग. नहीं मतलब पतंगबाजी नहीं रुकनी चाहिए क्या. लाज घेऊन आलं. आता आम्हाला घरी जाऊन पतंग सोडू नाही. आता डायरेक्ट आता गाडीवर बसल्यावर तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता जायचं आलेलं आहे आमचं आता फोटोशूट. आता आम्हाला जायचं घरी. चला आता सगळं झालेलं रेडी. आपला बाबू भाई आहे डायरेक्ट. नाद नाही करत बाबू भाई. बघा वाचलं उलटा. बघू शकता तुम्ही. आलेले मित्रांनो आता घरी. आता ब्लॉगची समाप्ती इथंच करतो. ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.